माझ्या मित्रांच्या मित्रांनो, भावांच्या बहिणींनो, कोंबडीनं, चोंबडीनं तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन आला आज डिश म्हणजे आज आपण बनवणार आहे ऑमलेट आणि ब्रेड. मस्तपैकी ब्रेड ऑमलेटचा विषय करणार आहे ना मेरी जान. त्यासाठी आपण घेतले सुरी, कांदा कापायला, 2 एग्स, 2 अंडी मस्तपैकी, आणि चटणी मीठ दिसते का, चटणी मीठ हळद ते सगळं, आणि त्यात आपण अजून एक काहीतरी टाकणार आहे. तो विषय म्हणजे मस्तपैकी सोया सॉस 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 हां, माहिती मला अंड्यात कोण टाकत नाही, टाकत असतील पण मी टाकणार आज. बघणार आहे काय विषय होतोय काय नाही. होऊन जाऊ द्या राडाना माझ्या चोंबड्या. तर चलो बांधा लेते हे और काटते हे सॉरी कापून घेऊ मस्तपैकी ओकेमध्ये. चलो थांबा जरा दमाने घेऊ द्या. अरे ते नेपाळी माणसं कशी कापतात हो, नेपाळी माणसं ते जोरात कापतात, पण काय पण म्हणा अशी कच 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 कांदा कापताना बोट सुरीत ओ डडली लाले लाली लाली ला 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 कच कच कांदा कापताना बोट सुरीत रे. मला ते गाणं येतं नाही म्हणून मी गप्पच बसतो. तुमच्यासाठी स्पेशल केलं मी अंड्याचा पोळा, पण तुम्हीच खाणार हो हा. मस्तपैकी अंडा कापते ओकेमध्ये विषय करतो. तुम्ही बोला माझ्या चोमड्यात आहे सुरू. आज मी अंडे का रेसिपी केली शुरू करते, तर शुरू तर कर गए की या हुआ ही चाहिए, पण अभी स्टार्टिंग भी करते है ना मस्तपैकी. अंडे का पोला के लिए मैंने कांदा काट चुका है. अभी देखता हो फ्रिज में कुछ टमाटो है क्या नहीं. फ्रिज में बाकी कुछ तो नहीं, तो अभी देखते. ये हमारा ये है ना चटनी बिटनी वाला, वो तो उसमें डालता है ऐसा कांदा मई बारीक बारीक चिरा हुआ मस्तपैकी. पण काय पण म्हणा, कांदा टाकून मस्तपैकी कोथिंबीर टमाटर टाकून केलेला अंड्याचा पोळा म्हणजे हा म्वा. काय सांगू तुम्हाला. माझ्या डोळ्यातनं यायला लागलंय पाणी गळा. आपण टाकायचे सोया सॉस, एकदम मेन रेसिपी. बेकार विषय खोल पृथ्वी बोल. तो चले किती टाको बेकार ते टाको. आईशी कटकट रे लक्का झाला विषय खोल माझा इथंच. मस्तपैकी सांडलेला आहे ओकेमध्येच, म्हणजे नाही कंटेंटसाठी मी केलं नाही बरं का, रिअली सांडले. बघा पूर्ण काळं झालं आतलं. तिखट तर तिखट आता आईची कटकट यार. चलो सुरू करते आता. मस्त सगळ्यात इम्पॉर्टंट काम, सगळ्यात मेन काम. पडलं ओके शिकलाय भाऊ, शिकलाय बोर्ग शिकले, प्रगती केली मस्त पैकी. याचा जरा विषय झाला. टरफाल्ट पडाय पाहिजे, नाही टरफल्टर काय त्याला म्हणतात ते, टरफाल्ट पडाय पाहिजे. यार मेरी लायकी नहीं कुछ नाही पडलं ओके. मस्तपैकी अंदाज पडलेला आहे. मला टेन्शन आलं आता. ते सोया सॉस पडलं एवढं तर त्याचं आपण आता काय करायचं, मला हात धुवून घेऊ द्या. कारण की हात धुतल्यानं कसं असतं, विषय असतो, पृथ्वी असते, सगळं असतं, चांगलं असतं म्हणजे नाही का. आता मेन काम आलंय ना भाऊ आपलं. गरा फिरवलं गरा. शपथ तुम्हाला दाखवतो. कसं दाखवू, नुसतं काळं झाले. अरे साधं करून शकत नाही. असं करतो कॅमेरा असा करतो. ये देखो नुसता काला हुआ है भाई, ये क्या है. लागली वाट हो जाऊ दे आता, होईल ते होईल. शपथ हे बघा काळच पडते सगळं. हे बघा काय करू. मदर नसल्यावर असं असतं अवस्था. अरे बापरे, त्याचे विषय खोल झालेला. तिखट तर झालं ना, वाटच लागेल माझी. गपगुमान खायला लागणार मला.
यार इकडं काय आणले फेकून टाक तिकडे भेंडी हट. अरे यार कसं व्हायचं. त्यात चटणी पण टाकली मी मस्त तिखट व्हावी म्हणून. आता झालाय माझा विषय खोल पृथ्वी गोल. चल तोपर्यंत आपण पाणी टाकू ना मस्तपैकी आता घेतलेलं आहे आपण हे आपलं काळं पाणी. आणि ते आता टाकणार आहे मस्तपैकी ह्याच्यावर मस्तपैकी तेल वगैरे टाकणार. विषय खोल केला पृथ्वी गोल केले. आता चला बघू काय होतंय. देवा वाचव रे बाबा. तेल गरम मस्त पण टोपणे आणले टोपणे बिवडे घालून मस्त जरा चेंज वगैरे करून आलो. आता टाकण्याचं काम करू आपले. काल पाणी देवा बरं बाबा. विषय खोल झालेला आहे इथं माझा. कांदा पण एका साईडलाच पडलाय. अरे वा 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 अरे वा 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 अरे वा 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 अरे वा 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 म्हणलं. बेकार विषय बेकार. मला आधी आता भीती. सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट काम आणि एकदम अवघड काम ते म्हणजे पलट काय लका बोलतोय मी. उलटायचं पलटायचं काय तुम्ही म्हणता ते करू. तो चले मौत का तमाशा देखने के लिए तयार हो जाओ. आणि तो आधीच जवळ. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. तवा तापला नाही तवा तापला नाही तवा तापला नाही तवा तापला नाही तवा तापला नाही. आणि मी टाकलं मस्तपैकी त्याच्यात विषय झालाय माझा खोल. काय सांगू. आता जाणार आपण सगळ्यात अवघड काम करायला ते म्हणजे पलटणं. बेकार भाजले बेकार विषय. बेकार झालं बेकार किस्सा झाला. तुम्हाला नकाशा दाखवू का त्या ह्याचा ऑमलेटचा. ये देखो काला हुआ आमलेट. ये बेकार बैकार. माझा झालाय विषय खोल. त्यासोबत आता करतो आपण ब्रेडची भाजणं म्हणजे ते तसलं करणं. यो बेकार कसं है बेकार. मस्तपैकी आता टाकलं याच्यावर ते काय ब्रेड मस्तपैकी आता असं करणार आणि तुम्हाला दाखवणार डिश पूर्ण दाखवतो. हे बाकीचा पसारा इग्नोर करा तुम्ही. इग्नोर करा तुम्ही. हे बघा इम्पॉर्टंट ना बेबी इम्पॉर्टंट ना मेरी जान. चलो आपण जाऊ आता आपल्या आई कशाची हाताने भाकरी पलटते. आपण हाताने ब्रेड पलटतो. नको नाही उलट ना. इट इज इम्पॉर्टंट. इससे सिवा कुछ नहीं होता मेरी जान. तो दोस्तों ये सा है कुछ तो आज का मेरा डिनर. ये मस्तपैकी पाव. अरे ये है हमारा आमलेट और ये है पानी मस्तपैकी. ₹1 मेरा ये हो जाने दो. अभी टेस्ट करते हैं ये सबसे इम्पोर्टेंट यार सबसे इम्पोर्टेंट. तो आजा ये खाने के लिए ना मेरी जान. हाँ तो मैंने वो मुद्दा मन किया है देखने के लिए कैसा है कैसा नहीं. अभी खाता हूँ ये अंडे का पोला और ये ऑमलेट. यो बेबी. एक नंबर स्वतःनं बनवलं म्हणून एक नंबर. तुम्हाला वाटेल खोटं नाही काय. ते सोया सॉसचा काय फरक नाही पडला बरं का. कुछ हुआ नाही. आणि पाव तर एकच नंबर आहे भाऊ. एक विशेष खोलायला थोडं करापलं आहे त्यातल्या त्यात काढं अजून. सो त्यामुळं विषय असा झाला आहे. नॉर्मली कडू लागते पण तरी एक नंबर लागते कारण मी बनवले जेरीनं बनवले. विषय संपला विषय संपला. तर आजचा आपला अंड्याचा ब्लॉग अंड्याचा व्हिडिओ अंड्याची रेसिपी अंड्याचा ब्लॉग आणि काहीतरी अजून असेल ते आजचं इथं समाप्त होतं आहे. थँक्यू सो मच. अजून असलं बघण्यासाठी कधीच सबस्क्राईब करू नका कारण की
तिथं संपवणार आहे मी असलं जेवणाचं बिवणाचं. आपल्याला नाही जमत ते मटर मटरचं बघलं आपलं. आपण खायचं काम करायचं. विषय संपलाय ना मी ते जाण.